की शेकडो बलिदानं गेलेले आहेत. त्यामुळे ही पिढ्याना पारचा विषय आहे. त्यात मराठा समाज पूर्ण ताकदीनं इथून पाठीमागे लढे लढलेला आहे. त्यामुळं शेवटी मराठा समाजाच्या मनात नाराजी तर आहे, फक्त त्याचं रूपांतर रोषात होऊ नये ही सरकारला विनंती. म्हणून त्यांनी 20 आत दिलं तर चांगलं, नाही दिलं तर आम्ही मात्र मुंबईकडं पूर्ण ताकदीनं निघालेलो आहेत आणि आम्ही सर्वोच्च स्थान राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या चरणी आम्ही दुपारी 12 वाजता दर्शनासाठी जाणार आहेत अंतरवालीहून. त्यानंतर 14 तारखेला बीड जिल्ह्यात काही कार्यक्रम आहेत, 14लाच परत जालना जिल्ह्यात पण काही कार्यक्रम आहे दौरा टाकलेला, आणि 15 तारखेला संभाजीनगरला. त्यामुळं कार्यक्रम तर सुरूच आहेत, परंतु आमची जास्तीची तयारी ही मुंबईच्या आंदोलनाची. आम्ही आकडेमोड केली ते आम्हाला कळाली की SIT त्यांच्या काय काय संस्था शासनाच्या त्यांनी आकडेमोड चुकीची मराठी ठरवणार आहेत. कारण आम्ही यावेळेस सांगितलंच नाही, आम्हालाच चर्चेत त्यांनी, दुसरं कोणाला चर्चेत आम्हालाच किती गाड्या नाही दरबारीनं आम्हाला माहीतच व्हाय नाही काय डाव आहे त्यांची. आता आम्हाला कळायला लागलं हे आपल्या कोणाची चर्चेत, आणि आपल्या सांग मराठ्याने सांगणारच या बरीना ट्रॅक्टर तसंच येतात, एडिंगा करतात, जिपा सुरू आहेत, टँकराचे बी डागडुज्या सुरू आहेत, कलर देणं चालू आहेत, बैलगाड्या सजणं चालू आहे. सगळे आकडेमोड त्यांच्यापेक्षा 50 पट जर बाहेर नाही भरले तर नाव बदलून ठेवले. मराठे करोडोच्या संख्येने मुंबईच्या कानाकोपऱ्यातून घुसणार. हे बघा, सुसूत्रता नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समितीत तवा नाही आली. आता साधा आणि सोपा आणि सरळ आहे. 54 लाख नोंदी सापडल्यात. महाजन साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही 4 दिवसाचा वेळ नका, आम्हाला 1 महिन्याचा द्या, आम्ही नोंदी सापडतो, त्याचा अहवाल तयार करतो आणि कायदा पारित करतो. आता तर 54 लाख सापडल्यात. त्यावेळेस 26,000 का 37,000 सापडल्या होत्या, आता 54 लाख सापडल्यात. तुम्हाला अहवाल त्याचा तयार करून कायदा पारित करायला अडचण नव्हती, अधिवेशन सुरू होतं. तुम्ही केलंच नाही. आणि याच्यात ज्या प्रमाणपत्राचा आमचा जो मूळ प्रश्न आहे की 54 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे प्रमाणपत्र तातडीनं द्या. त्याचबरोबर दुसरा आमचं असं म्हणणं आहे सरकारकडं की त्यांच्या नातेवाईकांना पुन्हा तातडीनं द्या, आणि हे देण्यासाठी जे कक्ष आपण स्थापन केले त्या ठिकाणी असणारे जे अधिकारी यांची 24 घंटे नेमणूक करा, म्हणजे लोकांची अडवणूक नाही होणार. त्यांना खेड्यापाड्यातून यायला लागतं, वंशवेळी पटापट शोधा. आणि तुम्ही आता जे समिती काम करते यांच्याकडे अभ्यासक वाढवा, मनुष्यबळ सुद्धा वाढवा. मराठा समाजाचं काम 54 लाखाल जर त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना दिलं तर आम्हाला आकडा तरी डिक्लेअर होऊन किती मराठ्यांना मिळालंय त्यांच्या नातेवाईकाचं. आणि तेवढा एक सगळ्या सोयऱ्याचा शब्द घेऊन टाका. आम्हाला काय मुंबईला यायची हवं का? तुम्ही जर हे करणार नसाल आमचा नाविलाज, आम्हाला मुंबईकडे यावं लागणार आहे. आणि तुम्हाला दिसन घरातला मराठा ही मुंबईकडे मिळेल तेव्हा निघेल. काय काय लोकांनी रिक्षाची मागची सीटच काढून टाकली आणि खाली झोपायला केले. त्याच्या मराठे इतके आतून तयारीला लागले की प्रचंड, आणि वाटा लावायला सुद्धा लाखात राहणार आहे आणि चालायला सुद्धा लाखात राहणार आहे. तुम्ही मुंबई जवळजवळ येऊ द्या, चारही बाजूच्या विभागातले महाराष्ट्रातल्या येणारे लोक हे करोडात रूपांतर होणार आहे त्यांचं. पुढे जाऊन सुरुवातीला जरी कमी असले तरी शेवटी पुढे जवळ गेलो, एकदा पुण्याच्या आसपास गेलोत ना, चारही बाजूना मराठी तिथं एक वाढणार आहे. 3 करोड पेक्षा कमी मराठी घुसत नाहीत मुंबईत. तुम्ही तो देखील जवळ आलेला आहे. पुढची रणनीती कशी, भूमिका काय असणार, या मधल्या काळातले काय तुमचं नियोजन आहे? नियोजन ताकदीनं मराठा समाजानं सुरू केलं. मराठा समाजात सध्या ट्रॅक्टरची डागडुजी सुरू झाली. सगळे गॅरेजवर ट्रॅक्टर आहेत, जीप आहेत, टँकर सुद्धा आहेत, बैलगाड्याची सुद्धा सजावट सुरू आहे. सध्या मला आजची मिळालेली जी माहिती, मराठा समाज ताकदीनं एकत्र राहिला आहे. कारण ही शेवटचं आता आसपासची लढाई हे बार नको आता, कारण वेळ देऊन आम्ही थकलोय आता सरकारला. त्यामुळे मराठा समाजाने सगळे कामं आता उठवून घेतलेत. अंतिम टप्प्यात काम आहे, आता 10 दिवसच राहिले. त्यामुळे मराठा समाज ताकदीनं तयारीला लागले. इतका ताकदीनं मराठा समाज मुंबईमध्ये घुसणार की या देशानं असं शांततेत आंदोलन आणखी बघितलं नसेल. कारण माझ्यासह मराठा समाजाही सगळा मुंबईला आमरण उपोषणासाठी मी येतोय त्या ठिकाणी बसण्यासाठी. त्यामुळे शांततेत आंदोलन आहे, परंतु देशात सुद्धा नसतं असं. मात्र येताना न्याय घेतल्याशिवाय आता माघारी फिरत नाही, हा मात्र ठाम निर्धार यावेळेस केलेला आहे. सरकार वेळोवेळी फक्त देतो म्हणणार, तारीख येऊ देणार नाही आणि फसवत राहणार. मात्र यावेळेस इतकी घराघरातले मराठी तयारी लागले, कोणीही मराठा आता घरी नाही राहत, सगळे बाहेर येणार. आणि जे येणार नाहीत माता मावल्या आणि काही बांधव, ते आम्हाला वाटा लावायसाठी सुद्धा लाखाच्या संख्येने येणार. या काळामध्ये तुम्हाला सरकारकडून किंवा मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झालेला आहे या आरक्षण संदर्भात किंवा आंदोलन?
काही बोलले? त्यांचा खपका चालू होता. आता ते काय करून आता काय बोलली होती त्याचं ते काहीतरी चाललं होतं ना. मग इकडं बोट मोड म्हणून मी इकडं एक जणांनी बोट ठेसडीलं. मग त्याच्यामुळे मी इकडे दवाखान्यात आलो. मग अंगात तापण ती आली म्हणून मला सहन होत नाही उलशी का काही झालं तरी. त्यामुळे मला इथं सलाईन लावल्यात 2-4. आता सुट्टी डॉक्टर देत नव्हते. माझे जवळ मासाहेबांचं दर्शन घ्यायसाठी म्हणलं सुट्टी द्या, परत माघारी ही झाले. त्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं नाही. त्यांचं आता हे चालू होतं ना निकालाचं, त्यामुळे नाही झालं. पण बोलणं चालू होतं. बोलायला कटळून गेलो बा मी. बोलावच का ते बोलत येत, मी त्यांना बोलत, ते मला बोलत आहे. काहीच व्हाय ना कुठं. त्यापेक्षा आता 20 तारखेपर्यंत त्याला शब्द दिले त्याप्रमाणे वागत. 20 तारखेपर्यंत शब्द दिले की दार खुले आहेत चर्चेचे. पण एकदा जर अंतर व्हायचं बाहेर पाय टाकला बोलत फिरत काय नसतं. मग आरक्षण पाहिजे त्याच्यात, नुसते चर्चा नको. आता एक शब्द जर सर्गेश सोयरेचं तुम्ही म्हणताय त्यावरती हा सर्व काही आढळलं आहे आरक्षणाचं, त्या संदर्भात ते बोलले. त्याच्यावर 46 लोक काम करतात. काय करतात कोणाला माहित. नुसते गुगल वाचित आणि परेशान झाले ते कुंकुन याचं काय होतं शोधित असं. कागद फेगद पुस्तकच आहेत त्यांच्या हातात. ग्रंथ घेतले म्हणे नुसते पानं खपा खप पडली देत. त्यांना काय जुळानामध्ये ते मी जुळले त्यांना. मी सांगितलं त्यांना की बाबा जिथं सोयरीक होती मराठा समाजाची, जिथं सोयरीक होती व्याख्या बदला ना. त्यांनी व्याख्या तिसरीकडे नेते आईच्या जातीकडे. तिसरंच काहीतरी कोंबा खाली देत. मग माझ्या डोक्यात नाही राहत पहिलं आणि मग परत म्हणते ते असं जमत नाही. मग आता व्याख्या सांगा म्हणले. आता सांगितले त्यांना की जिथं आमची मराठ्यांची सोयरीक जुळती परंपरेनुसार ते सगळे सोयरी त्यांना द्या असा कायदा पण सांगतो. काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणते आता काही प्रॉब्लेम नाही. पळालेत. मग आता काय करतात काय माहिती. गेलेत मुंबईला पळत. हे कधी झालं? 2 दिवस झाले ना.